वॉशिंग्टन पोस्टने 24 ऑक्टोबर 2025 रोजी एक तपास रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी मे 2025मध्ये जीवन विमा निगम म्हणजेच LIC कडून अदानी ग्रुपमध्ये सुमारे 3.9 अब्ज म्हणजे 33,000 ते 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि त्याला मंजुरी दिली। वॉशिंग्टन पोस्टचे आरोप आहेत की वित्त मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे DFS, LIC आणि नीती आयोग यांनी मिळून हा गुंतवणूक प्रस्ताव तयार केला होता। या योजनेचे उद्दिष्ट अदानी ग्रुपमध्ये विश्वास दर्शवणे आणि इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे असे होते। अमेरिकेतील भ्रष्टाचार आणि फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अदानी ग्रुपला कर्ज मिळण्यात अडचणी येत असताना मे 2025मध्ये अदानी पोर्ट्सला कर्ज पुनर्वित्तीकरणासाठी सुमारे 585 मिलियन म्हणजेच 5,000 कोटीच्या बॉन्डची इश्यू करण्याची गरज होती। 30 मे 2025 रोजी अदानी पोर्ट्स अँड SEZने 5,000 कोटींच्या 15 वर्षाच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर NCD बॉन्ड्स इश्यूची घोषणा केली होती, ज्याला संपूर्णपणे फक्त LICने वित्तपुरवठा केला। वॉशिंग्टन पोस्टने असा दावा केला की त्यांना अंतर्गत दस्तावेज मिळाले आहेत, ज्यात दिसून येते